1200 शिवभोजन केंद्रांवर संकटाची कुऱ्हाड। राज्य सरकारकडून 6 महिन्यांपासून देयक थकली आहेत। शिवभोजन केंद्र आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे। केवळ 10 रुपयात गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवणाऱ्या राज्यातील 1800 शिवभोजन केंद्रांची देयके राज्य सरकारने मागील 6 महिन्यांपासून दिलेली नाही। त्यामुळे शिवभोजन केंद्रे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळीची योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 1900 केंद्रे सुरू आहेत। त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र चालकांना शहरी भागामध्ये प्रतिथाळी 40 आणि ग्रामीण भागात प्रतिथाळी 25 रुपये अनुदान देण्यात येते। या शिवभोजनमध्ये गोरगरिबांना कमी पैशामध्ये अन्न उपलब्ध करून मिळते आणि इथे शिवभोजन आम्ही जे चालवते विकलांग सेवा संस्थेतर्फे, तिथे आम्ही महिलांकडून पैसे घेत नाही, स्टुडंटकडून पण पैसे घेतले जात नाही आणि अतिशय म्हणजे व्यवस्थित आणि साफसुथऱ्या पद्धतीने आम्ही इथे जेवण देण्याचा प्रयत्न करते। तरी पण आम्हाला समोरून फंड वेळेवर मिळत नाही। जो फंड आम्हाला मिळत नाही त्यामुळे जो त्रास होते तो होतेच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।